रेकीचा दुसरा नियम. पहिला नियम आहे, आजच्या दिवशी मी शांत राहणार. आणि दुसरा नियम आहे, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार. मग चिंतामुक्त राहणार म्हणजे काय? चिंता नाही करणार. बस. मुक्त या शब्दाचा अर्थ काय? ते सोडून देणार. का? का राहणार चिंतामुक्त? तर बघा, चिंता आणि चिता हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. माहितीये तुम्हाला? चिंता आणि चिता हे 2 शब्द वेगवेगळे. पण पण चिंता माणसाला चितेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करते. सांगू का? खरं वाक्य असं आहे, की चिंता माणसाला चितेपर्यंत पोहोचवते. फक्त त्या वाक्याचे व्हायब्रेशन्स मी कमी केले होते. फक्त फरक काय आहे? एका टिंब्याचा. बरोबर? चिंता केल्यामुळे काहीच मिळत नाही, काहीच नाही. एखादा प्रसंग आहे, जसा घडायचा आहे तो तसाच घडणार किंवा तो तसाच घडलेला असतो. पण तरीही त्याबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे मात्र काय होते, तर जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्या चिंतेचा आपल्या मनावर परिणाम होतो. आपलं विवेक हनन होते आणि आणि आपण निर्णय नाही घेऊ शकत, चिंता केल्यामुळे. काय करावं, काय नाही करावं, अस्वस्थता सगळी राहते चिंतेमुळे. पण तेच जर का आपण चिंतेऐवजी चिंतन केलं तर, आता इथे काय करावं? हे चिंतन केलं तर, ते त्या प्रसंगामधून कुठलाही असू देत, आपण सहजतेने बाहेर निघू शकतो. म्हणून रेकीचा दुसरा नियम असा आहे, की आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार. कोणत्याच गोष्टीबद्दल चिंता नाही करणार अति. मग चिंता कशी आहे? चिंता म्हणजे काय? काळजी. खूप चिंता असते. माझा मुलगा शाळेत गेला, बरोबर असेल का? बरोबर जाईल का? सायकल बरोबर चालवेल का? असं करेल का? तसं करेल का? मुलं चांगली असतील का? मित्र चांगले मिळतील का? काही पडेल-झडेल का? काही लागेल का? मी स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक करताना मला काय होईल का? मीठ चांगलं होईल की नाही? कमी होईल का? जास्त होईल का? तिखट होईल का? गोड होईल का? आंबट होईल का? खारट होईल का? ही झाली चिंता. बरोबर? अनेक एका विषयावर आपण हजार काढू शकतो. बरोबर आहे. ह्या झाल्या सगळ्या चिंता. कारण चिंता ही नकारात्मक भावना आहे. नकारात्मक गोष्टी खूप मोठ्या असतात. हे असं होईल का? तसं होईल का? ते पण. एक लक्षात घ्या. ही चिंता काय करते, तर ही चिंता किंवा काळजी ही जी भावना आहे, ही असुरक्षिततेमधून निर्माण झालेली असते. सुरक्षिततेमधून नाही, असुरक्षिततेमधून. बरोबर? ज्या गोष्टीबद्दल गॅरंटी नाहीये त्याबद्दल चिंता वाटते. बरोबर? आणि ज्या गोष्टीबद्दल गॅरंटी नाहीये त्याबद्दल असुरक्षितता वाटते किंवा ते होईल किंवा नाही होईल किंवा ते योग्य आहे की अयोग्य आहे. गुंतवणूक करताना मी फी भरू किंवा नाही भरू? बऱ्याच जणांना प्रश्न आला. एखाद्याचं पार्सल पोहोचायला उशीर लागला, की त्याच्या मनामध्ये येते, मी या बाईंजवळ पैसे पाठवले बाबा, माझं बरं होईल की नाही होईल? ही असुरक्षिततेची भावना. बरोबर? तर ही असुरक्षिततेमधून निर्माण होणारी जी भावना आहे, ही आहे चिंता. आणि आणि माझ्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही होतील? मला असं वाटते, की मी हे करावं. मला असं वाटते माझ्यासोबत असं-असं व्हावं. मग ही अपेक्षा माझी पूर्ण होईल का? की नाही होईल? यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये काळजीची भावना निर्माण करतात. आपण रेकीत येत असताना अनेक वेळा, अनेक जण फार त्या गोष्टीला अटॅच होतात, की ते होईल की नाही? होईल की नाही? होईल की नाही? या ब्रह्मांडावर विश्वास टाकून द्या आणि चला पुढे. बस. ते होईल की नाही या गोष्टीची चिंता कशाला करता? कशाला स्वतःचं ब्लड प्रेशर खराब करता? आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची जास्त प्रमाणामध्ये आपण चिंता करतो, तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण नकारात्मक एनर्जी क्रिएट करतो. सकारात्मक नाही. उलट व्हायचं तर ते काम होत नाही. का? तर तेथे एनर्जी निगेटिव्ह मिळालेली असते. समजते तुम्हाला काय म्हणतेय मी? एखाद्या गोष्टीला जर नकारात्मक ऊर्जा मिळते आहे, ती कशामुळे मिळते आहे? या नकारात्मक भावनेमुळे.
जर वारंवार तुमच्या गोष्टीमध्ये तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल चिंता येत असेल, काळजी वाटत असेल, हे काम होईल की नाही गड्या? होईल की नाही गड्या? बरोबर बँकेमधून एखादा चेक येणार आहे, तो येईल की नाही गड्या? येईल की नाही? तर गॅरंटी नाही घेता तुमचं ते काम होणारच म्हणून. पण जर तुम्ही आतून विश्वास ठेवला, की "अरे होईल, होईल, होऊन जाईल." बरोबर? ही झाली सकारात्मक भावना. तुम्हीच तो स्वतःला मागे ओढता अनेक वेळा. बस स्टँडवर जाता मला बस मिळेल की नाही? मिळेल की नाही गड्या मला बस? माझा जोडीदार घरी आल्यानंतर चांगला वागेल की नाही? कसा असेल याचा मूड? नाही. चांगला असणार आहे मूड. आजचा दिवस खूप छान जाणार आहे. ही झाली काळजी न करणे. बरोबर. पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. काय माहितीये का? समजा घरी यायला कधी 10 मिनिट उशीर झाला. हे काय बोलते माहितीये? रस्त्याने काही झालं असेल का? ज्यांच्याकडचे कुठं घेतात थोडीशी. गेला असेल का? ज्याला एखादी मैत्रीण आहे, मग तर विचारूच नका डोकं कुठं जाईल. बरोबर? आणि आपण जे विचार करतो, ते विचार करण्याची एनर्जी आपण ज्याच्याबद्दल विचार करतो त्याला देतो. त्याला जर त्या दिवशी तसं चुकीचं काही करायचं नसेलही, तरी त्याला ती एनर्जी जाते, की कर. बरोबर? मग आपणच आपल्या मुलांविषयी, आपणच आपल्या लोकांविषयी, आपणच आपल्या जवळच्या लोकांविषयी चांगला विचार करतो की वाईट करतो? वाईट करतो ना. त्यांना एनर्जी काय देतो? वाईट देतो. मग त्यांच्यामध्ये जर सुधार व्हायचा आहे, तो लवकर होईल की उशिरा होईल? उशिरा होईल. आणि वरून काय अपेक्षा करतो? की मी रेखीमध्ये आहे आणि तरीही बदल का होत नाही? हे बदल येथे बदल पडला, की त्यांना एनर्जी जाईल, की तुला घरी वेळेवर यायचं आहे. आपल्या दोघांचं खूप छान बॉन्डिंग आहे. तू घरी वेळेवर येणार आहेस आणि आता तू घरी आल्यानंतर आपल्यामधील प्रेमसंबंध वाढणार आहे. आपला एकमेकांवरचा विश्वास वाढणार आहे. हे शब्द बोलूया ना. आपण सोबत जेवण करणार आहे. हे शब्द बोलूया ना. तू घरी येताना माझ्यासाठी, आपल्या घरासाठी काहीतरी घेऊन येणार आहे. हा विचार करूया ना. करा तसे विचार. हा चिंतेचा विचार न करता ओके, पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. बघा, अ, आपण त्यांना भाजी आणायला सांगतो. येताना ना अमुक-अमुक भाजी घेऊन येसाल. तुम्हाला खूप महत्त्वाची असते ती भाजी. साधं पकडूया मेथी म्हणा खायला किंवा सांबार म्हणूया आणि जर डोक्यामध्ये विचार असेल, हा माणूस आहे ना असाच आहे. हा माणूस विसरणारच. कशाचा काय आणते? असा जर विचार केला ना, तर गॅरंटी आहे की ती व्यक्ती तो आणणारच नाही. विसरून जाईल. आणि आणि जर तुम्ही ही एनर्जी दिली, की नाही हे आणणारच आहेत. आणणार आहेत. त्यांना आठवण राहणार, आणणार आणि बस सोडून द्या ती गोष्ट. बरोबर त्यांना आठवण राहील आणि लक्षात घ्या समजा त्यांना आठवण नाही राहिली, तरी त्यांना ते समजेल, की आपलं कुठं चुकलं आणि पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही. हे लक्षात घ्या. नाही आणू शकले, तर त्या दिवशीचं आपलं जे काही असते फार विस्कळीत होणार ते तेवढं विस्कळीत होणार नाही. हे पण तुम्हाला सांगते. म्हणजे काय आपण चिंता जास्त व्यक्त नाही केली, त्यामुळे त्या गोष्टी न मिळाल्यामुळे सुद्धा तेवढं दुःख, तेवढ्या वेदना होणार नाहीत. पण तुम्ही जर जास्त चिंता व्यक्त केली आणि तेच व्हायब्रेशन पाठवले काळजीचे, चिंतेचे, आणील की नाही बाबा हा माणूस, आणील की नाही हा माणूस, तर काय होईल माहितीये काय? तो तर विसरूनच जाईल. पण तुम्हाला जास्त विचार राहील, की आज आता माझी जी काही भाजी आहे ती चांगली होणारच नाही. हे व्हायब्रेशन तुमचे क्रिएट होणार. आपण सगळेजण इथे कौटुंबिक आहे म्हणून असं सेशन घेत आहे. पुन्हा ऑफिशियल काम आहे. ऑफिसच्या कामाबद्दल एखाद्या ठिकाणी साहेबांनी बोलावलं आहे. तिथे जर आपण काळजी करत राहिलो, आला साहेबांचा फोन ऑफिसमधून, "दीपा, ये बरं, पटकन आज जरा." दीपाने मनामध्ये विचार आणला, काहीतरी हुकलं वाटते का नाही? काही झालं असेल का? काही चिंता. ही काय आहे? नकारात्मक भावना आहे, चिंता. कोणती भावना आहे? नकारात्मक आहे. काही झालं असेल का? मला आज पकडून म्हणजे थांबून ठेवतील का? मला ओव्हरटाईम करायला लावतील का? अनेक, 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 अनेक गोष्टींची चिंता. त्याऐवजी मी काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि माझ्याकडे मला माझं कौतुक करण्यासाठी पण बोलावलं असू शकते, असा विचार क्रिएट केला तर? आपला ऑरा स्ट्रॉंग राहतो. जेव्हा तुम्ही चिंता करता, तेव्हा काय होते, तर चिंता करत असताना आपलं आज्ञाचक्र आणि आपलं सहस्त्रार चक्र संकुचित होते.
चिंतेमुळे. आणि मग बघा मी काय बोलते तर हे 2 चक्र संकुचित होतात. हार्ट चक्र पण संकुचित होते किंवा क्रोधित होते, वाढते. 2 पैकी एक काहीतरी होते. मग अशा वेळेस काय होते? तर हे चक्र संकुचित झाल्यामुळे वैचारिक क्षमता कमी होते आपली. आपली वैचारिक क्षमता कमी झाल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि आपण तेच व्हायब्रेशन आपले व्हायब्रेशन कमी होऊन जातात. मग अशा वेळेस आपल्यावर कोणतीही एनर्जी अटॅक करू शकते हे पण लक्षात घ्या. हं. चिंता कशी भावना आहे? तर चिंता ही नकारात्मक भावना आहे आणि चिंता चिंता व्यक्त करणे, खूप चिंतेमध्ये राहणारे लोकं एका कालावधीनंतर भीतीचे शिकार बनतात. भीतीचे. त्यांना थोड्या-थोड्या गोष्टीने भीती वाटते. साधी फोनची बेल वाजली की त्यांना पहिले दुक-दुक व्हायला लागते. असे अनेक जण असतात. कारण पहिले चिंता करतात आणि चिंतेचं नंतरचं रूपांतर आहे भीती. मग भीती वाटायला लागते. साधा शाळेमधून पोरांचा फोन आला, वाटली यांना भीती. मिस्टरांचा फोन आला, वाटली यांना भीती. काही झालं असेल का हाच विचार येतो पहिले. हे भीतीमध्ये रूपांतर होते आणि हे असं झाल्यामुळे काय होते, तर मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते. कोणतीही सकारात्मक चांगली गोष्ट स्वीकारण्याची क्षमताच कमी होऊन जाते एका लेव्हलवर आणि म्हणून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि असुरक्षितता या भावनेला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे चिंता. पण विशिष्ट समस्येबाबत सतत चिंता केल्यामुळे ती असुरक्षितता अजूनच वाढत जाते. समजा एखाद्या व्यक्तीचा जॉब गेला आहे. जॉब गेलाय, हरकत नाही. जॉब गेला म्हणजे काय? दुसरा मिळू शकतो. एवढी सोपी गोष्ट आहे की नाही? मला सांगा. एक जॉब सुटला म्हणजे काय होऊ शकते? मे बी यापेक्षा चांगला जॉब मिळेल, मे बी घराच्या जवळ मिळेल, मे बी दुसरं काहीतरी शोधेल, व्यवसाय करेल. हे होऊ शकते की नाही होऊ शकत? होऊ शकते. पण या व्यक्तीचा जॉब गेला, आता हा काय करणार? आता हा रिकामा बसेल का? आता पोट कसं भरणार? आता घराचं काय होणार? ह्या कोणत्या ऊर्जा आहे? येस. ह्या कोणत्या ऊर्जा आहे? नकारात्मक ऊर्जा आहे आणि हा नकारात्मक विचार केल्यामुळे त्या व्यक्तीला व्हायब्रेशन चांगले गेले की खराब गेले? खराब गेले. मग त्या व्यक्तीला सुधार करण्याची क्षमता आपण त्याची वाढवतो की कमी करतो? कमी करतो. म्हणजेच काय तर ही जी नकारात्मक एनर्जी आपण टाकतो, त्यामुळे आपण स्वतःचं तर नुकसान करतोच करतो, पण आपल्या विचारांचे जे मी मगाच्या सेशनमध्ये सांगितलं, स्वामी विवेकानंद सांगतात, की विचारांचा प्रवाह लांब, 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 लांब जातो. म्हणजेच काय तर एनर्जी लांब, 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 लांब जाते. म्हणजेच काय तर माझे विचार त्याच्यापर्यंत सहजपणे पोहोचतात. जर काय माझं आणि त्याचं एवढं बॉन्डिंग आहे, की त्याने तिकडून फोन हातात गेला, की मी फोन उचलते किंवा त्याने तिकडनं फोन करायची आणि मी हातात फोन घ्यायची त्याला फोन करायला. एवढं जर माझं आणि त्यांचं बॉन्डिंग आहे, तर माझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतातच. सहज गोष्ट आहे. बरोबर? एनर्जी काम करत असते कायमस्वरूपी. तुम्हाला मला नाही दिसत असली तरी तुम्ही रेकीमध्ये असा किंवा नसा, एनर्जी कायम काम करते. बरोबर? तर मग असं का होतं? मग तरीही लोकं चिंता का करतात? एवढं सगळं असूनही. एवढं तर सगळं शिकवलंय, पण तरी चिंता काच वाटते? विचार येतातच. काय मॅडम मी एवढं सगळं सांगते आणि सब फिर मिल गई सब वही पे आता है. असं का होते? ते असं होण्याचं कारण, की आपल्याला त्या गोष्टीची सवय झाली आहे. ती मयुरी लिहिते आहे ताई आपोआप होते. बरोबर आहे ना? आपोआप गाडी घसरते. ही मयुरीची गाडी तर मी पटरीवर आणते पुन्हा, पण परत घसरते. बरोबर आहे. ते घसरण्यामागचं कारण असं, की आपल्या विचारांना ती दिशा लागलेली आहे. आपल्याला त्याऐवजी नवा विचार क्रिएट करायला वेळ लागेल आणि आपल्याला ते ठासून करायचं आहे. स्वतःला मागे ओढायचं आहे. ब्रेक लावायचा आहे तेथे. पक्का ब्रेक लावायचा आहे. कारण आपल्या विचारांचा स्पीड खूप वाढलेला आहे. आणि गाडीला ब्रेक कशासाठी दिलेला असतो? तर स्पीड कमी करण्यासाठी, वेळेवर थांबण्यासाठी आणि आपल्याला हव्या त्या वेगात फिरता यावं यासाठी. मग आपण असं करूया, आता इथे स्पीड आपला थांबवूया. त्या विचारांचा, नकारात्मक विचारांचा गाडी थोडीशी टर्न करूया आणि सकारात्मक विचारांकडे वळवूया. आणि हळू-हळू स्पीड घेऊया सकारात्मक विचारांना. आले कुठे तर कट. बस एवढी एक एनर्जीचा वापर करायचा. नकारात्मक विचाराला म्हणजे नाभीजवळ बोट न्यायचं
बस एवढं करायचं. मिटला प्रश्न. तो विचार पुन्हा डोकं खाणार नाही. नाभीजवळ हात न्यायचा, कट, कट, कट म्हणायचं. कट म्हणायच्या अगोदर या बोटामधून शुभ्र धवल प्रकाश निघत आहे अशी कल्पना करायची हं. बघ, मग जेव्हा केव्हा नकारात्मक विचार येते, चिंता वाटते, काळजी वाटते स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल. आणि ही काळजी कशी असते तुम्हाला सांगू का? एक्स्ट्रीम लेवलचा विचार करते. जे घडलंय नाही ते घडवते. आपण म्हणतो ना, मन नाही चिंते, वैरी ना चिंते ते मन चिंते, हा शब्द म्हाताऱ्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे लावून ठेवलेला आहे. विचार तर असा येते ना मग, की बस पुढच्या 50 वर्षाचा कसं होईल तर. ते का होते? तर आपल्या मनाला ती सवय लागली आहे म्हणून. असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल. अरे का होईल? इव्हन तुम्हाला सांगते, एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी एखादा अपघात झालेला असतो. बरोबर आहे? त्या जागेवरून जाताना वारंवार त्या व्यक्तीच्या जागेवर आपली एखादी व्यक्ती बघतो आपण, की असं होईल का? यांनाही होईल का? त्यांनाही होईल का? अरे का होणार? नाही होणार ना. बरोबर आहे? मी माझं कुटुंब सुरक्षित असणार आहे. हा विचार क्रिएट करूया आपण. वारंवार, वारंवार, वारंवार. म्हातारी लोकं घरामध्ये आहेत. ज्यांच्यावर खूप प्रेम आहे. यांना काही होईल का? काही होईल का? मला पण सवय होती हं. मला पण माझ्या आईची खूप काळजी वाटायची. माझ्या एका मामाची मला खूपच काळजी वाटायची. आता नाही वाटत मला. मला माहिती आहे, की प्रत्येक जण त्याचं आयुष्य लिहून आणलेलं आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे, की प्रत्येक जण स्वतःचं संरक्षण करायला सक्षम आहे ना. बरोबर? प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याची तेवढी बुद्धी भगवंताने दिली आहे, की रस्त्याने चालताना कसं चालावं, काय करावं. बरोबर. मला भीती वाटते रोड क्रॉस करताना माझ्या काही होईल का? अमुक होईल का? तमुक होईल का? अरे काय गरज आहे तिला मी चुकीची व्हायब्रेशन देण्याची? एका लेव्हल नंतर हे समजलं, की तिने तिचं प्रारब्ध सोबत आणलं आहे आणि पुन्हा प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी करण्याइतपत क्षमता आणि बुद्धी पण आहे. आपण समोरच्यावर किती संशय घेतो. जिने मला लहानचं मोठं केलं, तिला काही होईल का? तिला काही लागेल का? अरे ती जर मला वागवू शकते, माझ्या माझ्यासारखीला जर ती वागवू शकते, तर ती ती तेवढी सक्षम आहे की नाही आहे? खरं सांगा. सेम प्रत्येकाचं असंच आहे आपलं. आपण आपल्या आई-वडिलांना, आपल्या मुलांना आपला चिंता करण्याच्या स्वभावामुळे चुकीचे व्हायब्रेशन देतो. मग त्यांच्यासाठी आपण चांगलं कर्म करत आहे, की त्यांच्या कामामध्ये अडथळे आणत आहे? कोण सांगेल मला? तुम्ही बोलत पण बोला प्रज्ञा. त्यांच्या कामात अडथळे अडथळे आणतो. आपण आणतो. चिंता आणतोय. चिंता येस. करून काहीच होत नाही. मग काय करावं? तो चांगलं काम करेल, त्याचं चांगलंच होईल, असं हं, बोलता आलं पाहिजे. चिंता बरोबर. नाही केली. म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिले पाहिजे. बरोबर. आणि आपण त्यांना आणि थोडा विश्वासही टाकला पाहिजे. हो, त्यांच्यावर विश्वासही ठेवला पाहिजे. तो वाईट संगतीत लागेल का? वाईट संगतीत लागेल का? हं? त्याला वाईट मित्र मिळतील का? अरे नाही मिळणार ना. तुम्ही चांगले मित्र मिळतील हा विचार करूया ना. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि हा पण आपल्याला प्रयोग केव्हा करायचा? रोजच्यासाठी. आज आला का वाईट विचार? येऊ दे ना, कट करूया, चांगला करूया. बरोबर. आता लोकं पहिल्याच सेशनमध्ये विचारतात, "मॅडम हे कसं करायचं?" कसं शिकवणार आपण? नाही शिकवायचं. कसं शिकवू शकतो? कट करायचं, पांढरा प्रकाश बघायचा, आलेला विचार कट करायचा, नवा पॉझिटिव्ह क्रिएट करायचा. किती सोपी गोष्ट आहे. आहे ना? पण ह्या ही कन्सेप्टच आमच्यासाठी नवीन आहे ना. एवढ्या वर्षांचा विचाराचा पगडा इतका बसलेला असतो ना, की आपण त्याच्यात इतकं वाहवत जातो, की आपल्याला कळत नाही. आता तुम्ही सांगताय तेव्हा आम्हाला हे कळतंय, की खरंच आपण किती निगेटिव्ह विचार करतो. याच्या आधी हा विचारच येत नाही. बरोबर. एक वेळ असा होता, गाडी घेऊन गेला का? की याला काही होईल का? सायकल घेऊन गेला का? याला काही होईल का? शाळा कुठं? घरामधून दिसते. 400 मीटर. अर्धा किलोमीटरही नाही आहे. घरामधून माझ्या शाळा दिसते. तुम्ही आले ना की तुम्हाला समजेलच. तरी मला काळजी वाटायची. त्यानंतर लॉकडाऊन लागलं. माझ्या मुलाला बॅडमिंटनला टाकलं.
3 किलोमीटर सायकल घेऊन जायचा रात्रीच्या वेळेस आणि मी इकडे सेशन घेत असे. मला कधीच त्याची चिंता नाही वाटली जेव्हापासून मी रेकीमध्ये आले. मला माहित होतं की माझा मुलगा सुरक्षित जाणार आहे आणि येणार आहे. तुम्हाला सांगते एक दिवस एवढूसा खरंचही लावून आला नाही. मी त्याला कॉन्फिडन्स दिला ना, बेटा यू कॅन गो, यू कॅन डू. तू करू शकतोस, तू जाऊ शकतोस. अगोदर सायकल घेऊन जायचा, आता गाडी घेऊन जा. तू जाऊ शकतोस. आपण जेव्हा आपल्या मुलांना विश्वास देतो की अरे बाळा तू करू शकतोस, तेव्हा त्यांचा कॉन्फिडंट वाढतो. तेव्हा ते थरथरत नाही. तेव्हा त्यांच्या मनामध्ये भीती येत नाही, त्यांच्या मनामध्ये चिंता येत नाही. आणि ते न आल्यामुळे जे काम करतात ते पूर्ण विश्वासाने करतात. आणि जेव्हा त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, असण्यामध्ये विश्वास असतो, तेव्हा ते काम सक्सेसफुल होतं. बरोबर? बरोबर. अशा सगळ्या गोष्टी काम करत असतात. आणि मग काय होतं, आपण चिंता व्यक्त केल्यामुळे आपलाही आत्मविश्वास कमी होतो, समोरच्याचाही होतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा की कोणतीही सकारात्मक ऊर्जा दुसऱ्याला देण्यासाठी अथवा स्वतः घेण्यासाठी व्यक्ती जेव्हा तो चिंतेमध्ये असतो तेव्हा तो सक्षम नसतो. आणि म्हणून आम्ही सांगत असतो, जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये असाल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला रेकी देऊ नका. आणि तुम्ही दुसऱ्याला रेकी देताना एवढा जीव तोडू नका की ते झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. नाही, अरे होणार आहे, होऊन जाईल, बस. आणि नाही झालं तर ठीक आहे, पुढच्या वेळेस होईल. एखादी गोष्ट नाही झाली, आता नाही झाली तर नंतर होणार. बरोबर? काही गोष्टीला वेळ लागू शकतो ना. काय म्हणता बरोबरच होणार आहे का? नाही ना. काही गोष्टीमध्ये त्या व्यक्तीचं प्रारब्ध असतं, त्या व्यक्तीचे कर्म असतात, त्या व्यक्तीचं कर्मफळ असतं, त्या व्यक्तीचं विचार असतात. बरोबर? होणार. विश्वास ठेवायचा एनर्जीवर. जे काही होणार ते योग्यच होणार. जेव्हा तुम्ही एनर्जी सोबत जुडले आहात, तेव्हा तुमचा तेवढा परमनंट विश्वास असायला हवा की माझ्यासोबत आता जे काही होणार ते योग्यच होणार आणि मी मात्र चिंतामुक्त जगणार. चिंता आपली काढून टाकायची, त्याच्यावर सोडून द्यायचं या ब्रह्मांडावर. बस. कोणतंही काम असो. आणि मग बघा, तुम्हाला सांगते, तुम्ही जे बोलसाल ना तेच होणार. आणि तुम्ही जे बोलसाल ते योग्य प्रकारे करण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला सोबत देणार. पण मधातच तुम्ही पण नाही टाकायचा. हा पण खूप महत्वाचा आहे. ते पण होईल का, पण नाही होईल का, पण ताई नाही, नो पण. बरोबर आहे. फक्त आणि फक्त विश्वास. तो पण आपल्याला मागे खेचतो. तो पण म्हणजे काय असते, पण हा शब्द वापरतात आमच्याकडे, तुमच्याकडे वापरतात की नाही माहिती नाही. हो. पण, परंतु, किंतु, परंतु हा जो शब्द आहे, हा शब्द काय आहे, तर हा नकारात्मक ऊर्जा आणणारा शब्द आहे. की नकारात्मकता आणणार आहे आणि ती नकारात्मकता आपल्याला क्रिएट करायची नाही. म्हणून लक्षात घ्या, मी हा पण शब्द नाही वापरणार. मी असा वापरेल, काळजी हा शब्द सुद्धा नकारात्मक आहे. आज मी आनंदी राहणार. आज मी आनंदी राहणार, आज मी शांत राहणार, आज मी चिंतामुक्त राहणार, आज मी जास्तीत जास्त एनर्जी घेणार. आणि जास्तीत जास्त एनर्जी घेण्यासाठी काय करावं लागते, आपली ही जीवा ही आड्याला टेकून ठेवावी लागते. सेशन घेत असताना मला खूप बोलावं लागतं, पण इतरत्र वेळी मला चूप राहावंसं वाटतं. का तर एनर्जी घ्यावी लागते ना, दिवसभर देत राहावी लागते. बरोबर. असं हे चिंतामुक्त राहणं. चिंतामुक्त या विषयावर अजून 2 तास सेशन होईल, पण नक्कीच आता तुम्हाला सगळं समजलं आहे. चिंतामुक्त राहणं म्हणजे आनंदी राहणं. चिंतामुक्त राहणं म्हणजे काळजी न करणं. चिंतामुक्त राहणं यासाठी की माझं आरोग्य दुरुस्त ठेवण्यासाठी, माझी मानसिकता चांगली ठेवण्यासाठी आणि मी जे इतरांना व्हायब्रेशन्स देणार आहे ते पॉझिटिव्ह जाण्यासाठी. बस.